वादानंतर अखेर 6 दिवसांनंतर महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा सुरू। कर्नाटक प्रशासनाकडून सुद्धा आजपासून बस सेवा पूर्ववत केली जाणार। प्रवाशांना मोठा दिलासा। कराडमधील एका मुलीचा अमेरिकेत मृत्यूशी संघर्ष। पालकांना अमेरिकेत जाण्यासाठी मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळेना, तर मंत्री आणि नेत्यांकडून नीलमच्या पालकांना कोणतीही मदत नाही। टोरेस घोटाळ्यातील आरोपी व्हॅलेंटिना कुमार हायकोर्टामध्ये, तर आता दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी व्हॅलेंटिनाची हायकोर्टात धाव। मुंबई हायकोर्टात 19 मार्चला होणार सुनावणी। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये आणखी एकाला ताब्यात घेतल्याची माहिती। एका प्रतिष्ठित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती। ड्रग्ज प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 जणांना अटक। राज्यात वीज निर्मितीमध्ये 1500 मेगावॅटनं वाढ, तर उन्हाचा तडाखा आणि वाढत्या विजेच्या मागणीमुळे वीज निर्मितीत वाढ। वीज दर कपात प्रस्तावावर आज ई सुनावणी होणार। राज्य विद्युत नियामक आयोगातर्फे ई सुनावणी, तर युनिट 80 पैशांनी स्वस्त होण्याचीही शक्यता। पुण्यातील पूर्व भागाचा पाणी पुरवठा उद्या बंद राहणार। चंदननगरमधील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद। केरळच्या धर्तीवर आता रत्नागिरीमध्ये सुद्धा हाऊसबोट सुरू, तर रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून सिंधुरत्न समृद्ध योजनेतनं सुरू केली हाऊसबोट। पर्यटन वाढीसाठी जिल्हा परिषदेकडून मोठं पाऊल।